संजय गांधी पेन्शन योजनेचा भत्ता वाढवून द्यावा या मागणीसाठी मंत्रालयासमोर अंधांनी काल जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनामुळे मंत्रालयासमोरील वाहतुकीचा 20 मिनिटांसाठी खोळंबा झाला। आंदोलन आणि कोसळणारा पाऊस यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली। संजय गांधी पेन्शन योजनेचा भत्ता वाढवून द्यावा आणि पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याऐवजी हातात मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी मंत्रालयात सचिवांना भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे। आमचे निराधार संजय गांधी आहे ते आम्हाला वेळेवर भेटत नाही आणि बँकेत येत होते ते बंद केले। ते हाताने आपापल्या सवडीनुसार वागतात, आम्हाला धंदे पाणी करून देत नाहीत। आमच्या खूप मागण्या काय आहेत। महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मोखाडा दौऱ्याआधी जमावबंदी लावण्यात आलेली आहे। मात्र पंकजा मुंडेंनी या जमावबंदीला विरोध केलेला आहे। मी लोकांना भेटण्यासाठी जाणार आहे, त्यामुळे जमावबंदी लावू नये अशी विनंती पंकजा मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। मोखाड्यातील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला। एवढंच नाही तर कुपोषण आणि इतर कारणांमुळे पालघर जिल्ह्यामध्ये 600 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या आठवड्यामध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते। मात्र त्यावेळी मृत बालकाच्या आईने सावरा यांना दारातूनच परतून लावलं होतं। आज पंकजा मुंडे या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। तो निर्णय घेतलेला नाही, तो प्रशासनाचा निर्णय आहे। मी कलेक्टरांना विनंती केली की आता निर्णय करण्याची गरज नाही। ते म्हणाले पोलीस यंत्रणेशी त्याच्याबद्दल चर्चा करतील। हा पोलीस यंत्रणेच्या अखत्यारीतला त्यांच्या हक्काचा विषय। काही गोष्टी जेव्हा त्यांच्या नजरेस येतात तेव्हा काही निर्णय ते त्यांच्या पातळीवर घेत असतात। अवैध प्रार्थना स्थळांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटलेले आहेत। 2009 नंतरची अवैध प्रार्थना स्थळं तोडण्यास राज्य शासनाला अपयश आलंय। तसंच गेल्या 4 महिन्यांमध्ये राज्य शासनानं केलेली कारवाई अपुरी आहे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। अवैध प्रार्थना स्थळांवरती कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रयांजी यांनी केली आहे। यावर राज्य शासनाने मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर केलं। राज्यामध्ये एकूण 36,414 प्रार्थना स्थळं असून त्यातील 1,718 प्रार्थना स्थळं अवैध आहेत। यापैकी 523 प्रार्थना स्थळं पाडण्यात आली। उर्वरित बेकायदा प्रार्थना स्थळे पाडण्यात येणार असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे। दादर माटुंगा वांद्रे भागामध्ये रात्री जोरदार पाऊस झालाय, तर दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये देखील रिमझिम पाऊस रात्रभर कोसळत होता। दरम्यान काल झालेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा प्रभावित झाली होती। पावसामुळे लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या। तसंच रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहतुकीचेही 3 तेरा वाजले होते। गेले 2-3 दिवस जो वरुण राजा बरसतोय तो थांबतच नाहीये। काल रात्रभर देखील मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली होती। रात्रभर मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। मुंबईच्या जे महत्त्वाचे परिसर असतील ते म्हणजे वांद्रे असेल, माहीम असेल, माटुंगा, त्याचबरोबर दादर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। पण या पावसाने मुंबईकर जरी सुखावलेला असला तरी देखील पुन्हा एकदा खड्ड्यांची समस्या आता डोकं वर काढू लागलेली आहे। जे मध्यंतरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे खड्डे भरण्यात आले होते त्याच्यामुळे एक प्रकारे मुंबईकर सुखावला होता की रस्त्याने चालता येत होतं। पण आता मात्र पुन्हा पाऊस पडल्याने रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्या खड्ड्यातून वाट काढताना आपल्याला सगळे मुंबईकर सध्या दिसत आहेत। हायटाईड आहे प्लस पाऊस आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांनो आज तुम्ही देखील सावधानता बाळगा आणि त्यानंतर मुंबईच्या आपल्या घरातून बाहेर पडा। कॅमेरामॅन कृष्णा हापरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।